धाडसी कर्तबगार असला तरी मनामध्ये थोडी का असणार कुठेतरी भीती असतेच, ती जाणवते. आणि म्हणून यासाठी पाठबळ म्हणून प्रेरणेची, आशीर्वादाची, थोडीशी धीर देणाऱ्या शब्दांची गरज असते. आणि म्हणून ते शब्द तुम्हाला मिळावे म्हणून हा तुमचा निरोप समारंभ नसून आज खऱ्या अर्थाने तुमचा शुभेच्छा समारंभ आहे. भावी वाटचालीसाठी, पुढच्या पिढीसाठी तुम्हाला या ठिकाणी या काय की शुभेच्छा. खऱ्या अर्थाने थोडंसं विनोदाने म्हणून सांगतोय, कारण मनापासून करायचं तुमची यंग जनरेशनची सर म्हणते की सगळ्याच गोष्टी सिरियसली हे लोक घेत नाही. थोडंसं करमणूक त्यांना गरजेची असते. आणि मग करमणुकीतून म्हणून मी सांगू इच्छितो की परीक्षेला जात असताना पहिल्यांदा नेहमी, कारण तुम्ही तारून येत आहे, तारुण्याच्या उंबरठ्यावरती आहे आणि बऱ्याचदा अशा संकट येत असतात, गोष्टी घडत असतात, घटना घडत असतात आणि त्यामुळे कदाचित आपलं आयुष्य बदलू शकतं. आयुष्यात एक क्षण देखील तुमचं जीवन बदलून टाकू शकतो. म्हणून एक गमतीदार कविता म्हणून कदाचित तुम्ही ऐकली असेल म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी नावाची कविता आहे. तुमच्यासारख्या परीक्षा देण्यासाठी गेलेला विद्यार्थी आहे आणि त्याच्या आयुष्यात हा एक क्षण आला आणि आयुष्य कसं बदलून गेलं हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून ती कविता तुम्हाला सांगणार आहे थोडीशी मनोरंजन म्हणून. तर कवितेचं नाव आहे शेतका. एसएससीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एसएससीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एका कथेने पेपर सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली शनह औचुक्याचा, पेपर पहिला घंटा पहिली शनह औचुक्याचा, माझ्या पुढे नंबर होता शुभदा जोशीचा. पेपर पहिला घंटा पहिली शनह औचुक्याचा, माझ्या पुढे नंबर होता शुभदा जोशीचा. माने लाती देऊन हिसडा नकळत सवयीने, माने लाती देऊन हिसडा नकळत सवयीने, लिहू लागली पेपर मधल्या पानावरती पाणी. तीच तक्षिणी येऊन पडला मऊ रेशमी मोहक शेपटाचा भार. लक्षात आला असेल कुणाच्या, मऊ रेशमी मोहक शेपटाचा भार, तीच तक्षिणी येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तास मी दंग तिच्या शेपटात, एकही अक्षर दिले नाही उभ्या पेपरात. 3 तास मी दंग तिच्या शेपटात, एकही अक्षर लिहिले नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा झाली आलो भानावरी, शेवटची ती घंटा झाली आलो भानावरी, तेव्हा कळले आपले जगणे गावी खेड्यावरी, तेव्हा कळले आपले जगणे गावी खेड्यावरी. विहिरीवरती मोठेवरती माझी उपजीविका, विहिरीवरती मोठेवरती माझी उपजीविका, शिक्षणास मी आज पोरका शुभदा प्राध्यापिका, शिक्षणास मी आज पोरका शुभदा प्राध्यापिका. केसानी त्या गळा कापला अलगद जी माझा, केसानी त्या गळा कापला अलगद जी माझा, घरी बैलांचा पिळत शेपटा जगतो हा राजा, घरी बैलांचा पिळत शेपटा जगतो हा राजा. ही परिस्थिती भविष्यात परीक्षा देताना तुमच्या वाट्याला सांगण्याची विनंती आहे. हे उदाहरण जरी शेतासाठी एखाद्या कवितेचं असलं तर भविष्यामध्ये उद्या कोणता प्रसंग तुमच्याही वाट्याला येईल सांगता येत नाही. म्हणून थोडंसं या युवकाला भान घाला, थोडीशी लगाम घाला आणि खऱ्या अर्थाने ज्या परीक्षेसाठी तुम्हाला जायचं आहे त्या परीक्षेला आत्मविश्वासाने जावा. कारण जीवनामध्ये आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे. कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो, ज्याच्यातही आत्मविश्वास आहे तो जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवू शकतो. आणि ह्या जगाच्या पाठीवर वाहून सर्वात महत्वाचं काय असेल तर नेहमी लक्षात ठेवा, ज्ञान हे जगाच्या पाठीवर सर्वात मोठं साधन आहे, शस्त्र आहे, हे लक्षात ठेवा. उगाच नाही संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं, तुम्ही आम्ही म्हणतो आमच्या वर्गांची प्रॉपर्टी एवढी आहे, संपत्ती एवढी आहे, गाडी एवढी आहे, शेती एवढी आहे. जगाच्या पाठीवर या संपत्ती सत्ता या ठिकाणी फार काळ तुमची साथ देऊ शकणार नाही. जगाच्या पाठीवर शाश्वत असं साथ देणार आहे वास्तव काय असेल तर ते तुमचं ज्ञान आहे. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यज्ञ करू शब्दच आमच्या जीवाचे जीवन, असे शब्द मिळविले शिकी. जगाच्या पाठीवर जर काय मिळवायचं असेल तर शब्दांचं सामर्थ्य मिळवायला शिकवा, ज्ञानाचं सामर्थ्य मिळवायला शिका, जेणेकरून ते तुमच्या फ्युचर मध्ये उपयोगात येणार आहे. बऱ्याचदा या ठिकाणी असं काही वेळा घडतं की बरेच जण काही जण म्हणतात
की सर ग्रामीण भागातली विनोदानं म्हणत शिकून कोण मास्तर झाला का, शिकून कोण, पण शिक्षणाचं महत्व काय आहे हे सांगायचं झालं तर महात्मा फुले म्हणून जातात बाळांनो, अगदी साध्या आणि सोप्या शब्दात काय सांगतात महात्मा फुले शिक्षणाचं महत्व सांगताना, काय शिक्षण गरजेचं आहे तर महात्मा फुले म्हणतात शिक्षणाचं महत्व सांगताना, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र कसले, एवढे अनंत एका विद्येने केले. शिक्षण नसेल तर कोणत्या कोणत्या गोष्टीचं समाजात प्रतिष्ठा नाही, शिक्षण नसेल तर पैसा मिळवता येणार नाही, शिक्षण नसेल जीवनात जगावं कसं याचं मानवी ज्ञान मिळत नाही. आणि मग या सर्व गोष्टी जर मिळायच्या असतील तर या काळात शिक्षण गरजेचं आहे. आणि ते शिक्षण कशा पद्धतीने घ्यावं, कोणत्या पद्धतीने घ्यावं हे फार गरजेचं आहे. आजच्या काळातली जी पिढी आहे ती खऱ्या अर्थाने, कालच आमच्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये सर तुम्ही तो शो पाहिला असेल, लोक इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपच्या नेट इंटरनेटच्या जाळ्यात किती अधिकारी फसलेले, किती लोक या ठिकाणी सिरियसली अभ्यास करतात. जसं प्रवीण सरांनी मगाशी सांगितलं की जेव्हा तुम्हाला तुमच्या मेरिट यादीतून जेव्हा ऍडमिशन मिळत नाही, जर तुम्हाला पैशाची तैली घेऊन तुमच्या आई वडिलांना जेव्हा एका एकाच्या दाराला फिरावं लागतं, जेव्हा पैशाची पुंजी घेऊन तुमच्या घरच्यांना जेव्हा अनेकांच्या रिक्वेस्ट कराव्या लागतात, तर मुलगा म्हणून, मुलगी म्हणून आपण थोडस जर गांभीर्याने विचार केला, त्या ठिकाणी मी जर बाप असतो, त्या ठिकाणी जर मी आई असतो तर मलाही अशाच पद्धतीने या ठिकाणी वळवळ फिरावं लागलं असतं. त्याचं भान, याची जाणीव, याची काळजी जर तुम्हाला असती तर निश्चितपणाने येणाऱ्या काळात किती जणांनी किती पद्धतीने चांगला अभ्यास केलाय मला माहित नाही, पण जेवढा काळ आता हातामध्ये आहे त्या काळाचा तरी किमान या परिस्थितीचा विचार करून तुम्ही अभ्यास केला पाहिजे, करावा, ही मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, जग फार पुढचं अवघड आहे, तुम्ही समजता इतकं सोपं नाही आहे. जी स्वप्न तुम्ही आज उघड्या डोळ्याने पाहताय ती स्वप्न सत्यात आणायला, ती स्वप्न खरी करायला तितकाच त्याग, तितकाच कष्ट, तितकाच संघर्ष करावा लागतो. महात्म्याची चरित्र वाचली, चरित्र वाचल्यानंतर कळतं की जीवन किती अवघड आहे, त्यांनी घेतलेला शिक्षणाचा प्रवास किती संघर्षमय होता, किती कणकर होता, हे वाचल्यानंतर कळेल. पण आजची पिढी वाचते कुठं हाच मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्हाला वाटतं की सगळ्या गोष्टी सहज मिळतात. कदाचित तुम्हाला माहित नसेल की संघर्ष करत असताना जेव्हा या ठिकाणी नेहमी मी हरिवंशराय बच्चनजींची नेहमी कवितेची ओळख म्हणतोय त्या संघर्षाबद्दल, कारण ती एक प्रेरणा देते, ती एक मोटिवेशन देते विद्यार्थी मित्रांनो. नेहमी हरिवंशराय बच्चनजी म्हणतात काय कि जब तक ना हो सफल तुम नींद चैन को त्यागो तुम, जब तक ना हो सफल तुम नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जैसे काम नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं. आणि म्हणून जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्नवादी असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल काही गोष्टी, काही लोक असे असतात यंग जनरेशन मध्ये तुम्ही लोक म्हणतात असं कुठं असतंय, आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केले पण आम्हाला यश आलेच नाही. जसं भरत तांदळे युपीसी परीक्षा देताना तुम्हाला माहित आहे युट्यूब वगैरेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या लोकांची तुम्ही व्याख्यान ऐकत असाल, ऐकत चला. जीवनाला जगण्याची दिशा आणि लोक जगली कशी, लोक घडली कशी या त्यांच्या विचारातून कळतं. भरत तांदळे काय म्हणतो, अपयश अपयश काय असतं, अरे आता अपयशाचा जिना चढून आलो तरी यश कुठे सापडलं नाही, म्हणून काय सोडलं नाही. शेवटी एका मार्गदर्शक मित्राने सांगितलं की अरे युपीएससीचा हा जो पाली नावाचा पेपर आहे तो पाली भाषेतून दे, तू पास होशील आणि युपीएससी ला तुझं सिलेक्शन होईल. जीवनामध्ये अशी काही माणसं गाईडलाईन करत असतात सरांच्यासाठी, जी सांगत असतात की बाबा या अशा मार्गाने जा तर तुझं यशस्वी होईल. उगाच डोक्यावरची केस गेलेली नसतात, उगाच डोक्यावरची केस पांढरे झालेले नसतात, त्याच्या पाठीमागे अनुभव असतो, त्याच्या पाठीमागे साक्षात्कार असतो. आणि मग त्या भरत तांदळेनं पालीतून पेपर दिला आणि युपीएससी मधून त्याचं सिलेक्शन झालं. त्याने त्यांनी सांगितलं कधी कधी जो अंगातला अहंकार असतो, जी उर्मी असते, जो घमंड असतो, तो कधी कधी आमच्या प्रगतीला बाधा ठरत असतो. त्यामुळे समोरच्याचा ऐकायला शिका, समोरच्याला समजून घ्यायला शिका. जीवनामध्ये जर समजून घ्यायचं असेल, ऐकायचं असेल तर या ठिकाणी जीवनात यशस्वी होता येतं, अन्यथा होता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आई तारुण्याच्या उंबरठ्यावरती आहात म्हणून तुम्हाला सांगालोय. सरांनी सांगितलं परीक्षेला कसं जायचं किंवा ऍडमिशन भविष्यामध्ये घ्यायचं काय घ्यायचं सांगितलं, पण जीवनाची परीक्षा पास होत असताना सर्वात महत्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो असेल तर तुमचं चारित्र्य फार महत्वाचं आहे जीवनामध्ये.
आणि चारित्र्य टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांभाळता आली पाहिजे. आयुष्यात ज्याला ज्याला यशस्वी व्हायचं आहे, आयुष्यात ज्याला ज्याला जगणभरारी घ्यायची आहे, आयुष्यात ज्याला ज्याला असं म्हणता येईल मला की चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं, उंच वाराई घेणाऱ्या पाखराला पंखांचं ओझं नसतं. हे जर आत्मसात करायचं असेल तर मोह नावाची चीज, मोह नावाची गोष्ट तुम्हाला सांभाळता आली पाहिजे. मोह फार मोठी एक माया आहे. ज्ञानेश्वरांनी एक सुंदर उदाहरण दिलंय. मोह कसा असतो हे सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. कशाचं उदाहरण दिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये? भ्रमर. भ्रमर म्हणजे भुंगा. सर, हा भुंगा असा कीटक आहे, याचं एवढं सामर्थ्य आहे की कितीतरी कठीणातलं कठीण लाकूड असलं तरी त्याला पोकळण्याचं सामर्थ्य या भुंग्यात आहे. पण हाच भुंगा, हाच भ्रमर जेव्हा कमळाच्या नाजूक पाकळी त्या ठिकाणी जातो मकरंद चोरण्यासाठी आणि त्या मोहात त्या ठिकाणी अडकतो, त्या कमळाच्या पाकळीच्या प्रेमात तो पडतो आणि नाजूक कोमल पाकळी देखील शिजून येण्याचं धाडस त्याला होत नाही त्या मोहामुळे आणि आयुष्य संपवून घेतो. म्हणजे किती वाईट गोष्ट आहे मोह नावाची. तसं तुमच्या आमच्या आई तारुण्यावरती अशा गोष्टी घडत असतात, मोह निर्माण होतात आणि हे मोह आमच्या आयुष्याला बर्बाद करण्यास कारणीभूत ठरत असतात. आणि म्हणून या मोहापासून अलिप्त राहता आलं पाहिजे, या मोहापासून थोडंसं बाजूला राहता आलं पाहिजे. जीवनामध्ये जीवन जगत असताना यशाची परीक्षा जर गाठायची असेल, यशाला व्यवस्थित घालायचं असेल तर संघर्षाचा जिना चढत असताना मोह, त्याग या सर्व गोष्टींचा स्वीकार करता आला पाहिजे. तो जर करता आला तर जीवनामध्ये यशस्वी होता येतं, अन्यथा होता येत नाही. आणि म्हणून यासाठी आत्मविश्वास असेल, धैर्य असेल, धाडस असेल, त्या गोष्टी फार तुमच्या जीवनामध्ये महत्वाच्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं जातं की माणूस जीवनामध्ये किती जगला यापेक्षा कसा जगला त्याला फार होत असतं. विद्यार्थी होता, जर विद्यार्थी या कॉलेजमध्ये किती वर्ष होता, पण त्या किती वर्षामध्ये तू कशा पद्धतीने जीवन जगला हे शिक्षकांच्या स्मरणात राहायचं राहिलं तर तुमचं वर्तन कसं पाहिजे. कारण कॉलेज नाही पण तुम्ही काय नाही, आम्ही काय कॉलेजवरती गेलो, आम्ही या प्रवाहातून इथेपर्यंत आलो आहे. आमच्या अंगात तरी थोडीशी उर्मी असेल, पण आम्हाला आता शांतून काय येते, अनुभवाचे बोल बोलतात. अनुभवातून सुविचाराचा जन्म होतो. चांगले विचार कधी येतात, अनुभव आल्यानंतर. आणि म्हणून अनुभवातून आम्हाला देखील हे बोल आलेले. उंबरठ्यावर या येत असताना तुम्ही आलेला आहात, कदाचित आमच्याही पुढे आम्हाला सांगितलं की नाही मला आठवत नाही, जरी सरांनी सांगितलं असं तर आम्ही किती ऐकलं याचा आम्हाला आता भान नाही. पण तुम्ही कोणी एखाद्या विद्यार्थ्याने इथं जर ऐकलं तर आज प्रवीण सर बोललेले, आदरणीय मान्य सर बोललेले, तुमचे शिक्षक त्यांनी जे सांगितलंय त्याचं कुठेतरी एका विद्यार्थ्याने जरी आत्मसात केलं तरी त्या वर्षभर 2 वर्ष शिकवलेल्या गोष्टींचं किंवा आम्ही बोललेल्या गोष्टींची चीज झालं असं म्हणत आहे. कारण आजच्या काळातला विद्यार्थी आणि शिक्षक याच्याकडे नातंच संपलेलं आहे. आज मला वाटतं सर तुमच्या काळातली सर तुम्हाला आठवण तर त्याच्यावर अजूनही तुमच्या मनात रिस्पेक्ट असणार, आदर असणार, आम्हालाही आहे. खरं तर माझंच उदाहरण सांगतो, फारशी मोठी शोकांतिका सांगत नाही किंवा अतिशोक्तीही सांगत नाही. मी 1ली पर्यंत 3री पर्यंत मला गच कानात गा वाचता न येणारा विद्यार्थी होतो मी. पण खऱ्या अर्थानं सुदैवानं सदैव कांबळे नावाचे गुरुजी माझ्या आयुष्यात आले आणि लाकडी गुन्हे या ठिकाणी असायचा. तो लाकडी गुन्हे या ठिकाणी टेबलवरती ठेवायचे आणि 3रीला पुन्हा सरांनी आम्हाला वर्णमालेपासून सुरुवात केली आणि तिथून आम्ही जे घडलो आज व्यासपीठावर आम्ही तास बोलतोय ते आमची सरांची कृपा आहे. त्या सरांनी जर कदाचित तो गुन्हे माझ्या लाकडी पाठीत फोडला नसता, त्यावेळी सरांनी जर मला कदाचित या ठिकाणी मुळाक्षरांचा झडती देखील पुन्हा घेतली नसती तर आज मानसिक देखील 4 शब्द व्यासपीठावर बोलू शकला नसता. ही जाणीव आपल्या शिक्षकाबद्दल ठेवणं हे देखील आजच्या काळाच्या पिढीची गरज आहे. तुम्ही विद्यार्थी किती शिक्षकांचा मान सन्मान ठेवताय की थोडंसं आत्मपरीक्षण कराल. कारण जे पेरणार आहे तेच भविष्यात उगवणार. जैसी करणी वैसी भरणी म्हटलं जातं, बरोबर आहे का? त्या पद्धतीने तुम्ही काय जीवन जगताय, तुम्ही कशा पद्धतीने वागताय त्या पद्धतीने या ठिकाणी ते घडत असतंय. म्हणून मी नेहमी म्हणतो की कुसुमाग्रजांच्या कवितेतला विद्यार्थीच मला आता कुठे दिसत नाही. काय कुसुमाग्रजांच्या कवितेतला विद्यार्थी होता, कसा होता? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही परीक्षा तर तुम्ही देणारच आहात, पण याच्याही महत्वाची परीक्षा जीवनाची परीक्षा आहे. ती सांगायला मी तुम्हाला का की काळाची गरज आहे. एक वेळी कागदावरच्या परीक्षेत मार्क्स कमी आले तरी चालेल, पण जीवनामधल्या परीक्षेमध्ये मार्क्स कमी येता कामा नये. तुम्हाला जर नीतिमत्ता चांगली असेल, तुमचं आचरण चांगलं असेल, तुमचे संस्कार चांगले असतील तर तो विधाता तुम्हाला कोणत्या ना कोणत्या अशा ठिकाणी येऊन बसवेल जिथे तुमची योग्यता योग्यच असेल.
आणि मग गुणवानानंच गुण मार्गाने तुम्ही संपन्न असाल पण विचारानं जर अनैतिक असाल तर वर बसलेला देखील तुम्हाला खाली उतरायला वेळ लागणार नाही तुम्ही विधाता. आणि म्हणून नैतिक दृष्ट्या तुमचे विचार चांगला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणतो की गुरुवडील असतील आई वडील असतील या लोकांचा मान सन्मान ही काळाची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही किती करताय याचं थोडंसं आत्मपरीक्षण करा. कुसुमाग्रजांच्या कवितेतला विद्यार्थी घर या ठिकाणी पडल्यानंतर महापुरानंतर ना कुठल्या राजकीय पुढाऱ्याकडे गेला नाही ना कुठल्या या ठिकाणी नातेवाईकांकडे गेला नाही. तो विद्यार्थी गेला कुणाकडे शाळेतल्या प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या आपल्या शिक्षकाकडे विद्यार्थी गेला. कधी लग्न झालं होतं मुलं बाळ झाली होती आणि संकट आल्यावर गेला कुणाकडे प्राथमिक शाळेत शिकलेल्या शिक्षकाकडे. किती आदर असेल शिक्षकाच्यावर. आणि गेला की काय म्हणाला सर माझं घर पडले मला बांधून द्या. नाही काय बोलला किती सुंदर कुसुमाग्रज ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते गर्द मुलेले केसावरती पाणी शर्मर बसला नंतर असला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोळीसाठी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पाण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारवा निवडा घेऊन सगळे सर आता लढतो आहे परकी भिंत बांधतो आहे चिकट गाय काढतो आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. शिक्षकांना दया आली आणि माझा विद्यार्थी आहे इतक्या वर्षांनी आलाय मला सांगतोय मला आधार मागतोय. म्हणून शिक्षकांनी खिशाकडे हात घातला तर चटकन विद्यार्थी बोलला स्वाभिमानी विद्यार्थी होता. काय बोला खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला बोलून पन्ना संसार तरी मोठा नाही कना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा असा लढणारा विद्यार्थी आणि शिक्षक आज काळाची गरज आहे. आणि तो शिक्षक इथं डी.वाय. पाटील संकुलामध्ये देखील असतात ते विद्यार्थी डी.वाय. पाटील संकुलामध्ये देखील असतात. आणि म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचं जीवन त्या ठिकाणी जगणं गरजेचं आहे जे भविष्यामध्ये तुम्हाला निश्चितपणाने मोठे करेल. जे जीवन तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यामध्ये उजाळा यश राहणार नाही. पण यासाठी या गुणांची गरज आहे. परीक्षा तर आयुष्यात देता येतील उमरल्यावरती प्रत्येक या ठिकाणी अनेक परीक्षा येतील पण नैतिकतेची परीक्षा माणुसकीची परीक्षा जीवनाची परीक्षा ही मात्र अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून नीतिमत्ता नावाची चीज देखील तुम्ही आयुष्यात तुमच्या अंगी बाळगणं गरजेचं आहे. नीतिमत्ता जर असेल नीतिमत्ता याचा अर्थ काय विवेक याचा अर्थ काय तर नीतिमत्ता विवेक याचा अर्थ चांगलं काय आणि वाईट काय हे ज्याला कळतं त्याला नीतिमत्ता म्हणतात विवेक म्हणतात. आणि ज्याचा विवेक जागा असतो तो आयुष्यात कधीही वाया जात नाही. ज्याचा विवेक जागा असतो त्याचा आयुष्य कधीही भरकटत नाही. चांगलं काय आणि वाईट काय हे ज्याला कळतं ना त्याला विवेक म्हणतात. आणि म्हणून आयुष्यात नेहमी लक्षात ठेवायचं कुणाच्या संगतीत आणि कुणाच्या पंक्तीत आपण बसतोय याचं मात्र निरीक्षण विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या तयारी करणं गरजेचं आहे. का कारण संगत ही फार मोठी एक विचित्र संकल्पना आहे. संगतीच्या आली काय म्हणले द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला कडू कैसा झाला संगतीच्या आली. संगत फार वाईट असते. आपण कुणाच्या संगतीत राहतो किंवा ग्रामीण भागात देखील एक म्हण तुम्हाला सर्वांना माहित आहे डवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागतो. रंग लागणार नाही एकमेकाचे पण गुण लागल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय उत्तम दर्जाचं उदाहरण ज्ञानेश्वरांनी दिलेलं आहे संगतीवरती. काय म्हणतात की ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला कुसंगे नारीला साधू जैसा. अरे हिरा हा असा एक घटक आहे ज्याच्यात कितीतरी कणकण कितीतरी मजबूत आहे. या हिऱ्यावरती नुसत्या ढेकणाने जर या ठिकाणी सहवास केला तर त्या हिऱ्याचे दोन भाग होतात इतकंच कुसंगतीचा वाईट परिणाम होतो. आणि मग चांगल्या चांगल्या साधूला देखील बाद करण्याचं सामर्थ्य या कुसंगतीत असतं. आणि म्हणून संगत आणि पंगत कुणाची असते ही फार महत्वाची आहे. म्हणून जीवनामध्ये नीतिमत्ता देखील गरजेची आहे. ती नीतिमत्ता सांभाळावी आपण विद्यार्थ्यांनी. ती नीतिमत्ता तुमच्या काही यावी खऱ्या अर्थानं. आणि म्हणून जीवनामध्ये असं नैतिकतेचं जीवन
जगावं. भविष्यामध्ये तुम्ही अनेक परीक्षा द्याल, भविष्यामध्ये कोण डॉक्टर होतील, कोणी इंजिनियर होतील. शक्यतो आमची तरी इच्छा देखील म्हणाले भविष्यामध्ये मानवतेच्या या आरसीसी इमारतीतून भरपूर बांधणारे इंजिनियर होतील, पण तुमच्यातला एखादा मानवतेची इमारत बांधणारा इंजिनियर व्हावा ही खऱ्या अर्थाने अपेक्षा आहे. त्यांना आज काळाची गरज आहे. आज या भरकटलेल्या आधुनिकरणाच्या जगात खऱ्या अर्थाने मानवतेची इमारत बांधणारे लोक फार कमी झालेले आहेत. आज स्वातंत्र्य बळकटलेली हे सर्व जग आहे आणि त्यात मानवता कुठे पाहायला मिळत नाही. मग आम्हाला कवितेतला कवी आठवल्याशिवाय राहत नाही की सागरांनु दूर व्हावे पर्वतांनु दूर व्हा, सागरांनु दूर व्हावे पर्वतांनु दूर व्हा, उमरले मी धाव माझे मानवानुवाती आहे मानवानुवाती. असा मानवतावाद जोपासणारा सगळ्यांना आपलं करणारा साधू संत देव माणूस आज पाहायला मिळत नाही. भविष्यामध्ये तुमच्याकडे असा एखादा इंजिनियर व्हावा, अशी इमारती बांधणारे इंजिनियर होते, मेडिकलमध्ये रोग्यांचे आजार कमी करणारे डॉक्टर व्हावे, पण मानवतेचा इमारत रचणारा देखील या ठिकाणी तुमच्याकडे एखादा इंजिनियर व्हावा ही देखील अपेक्षा आहे. असं नैतिकतेचं जीवन तुम्ही जगावं विद्यार्थी मित्रांनो. आणि जाता जाता खऱ्या अर्थानं बोलण्यासारखं बरंच आहे, पण सर सकाळपासून आलो नाही हे मी पाहतोय. त्यामुळे थोडंसं जाता जाता इतकाच म्हणेल की नीतिमत्ता नावाचं उदाहरण सांगताना सांगेल की नीतिमत्ता धर्म काय असतो, जगणं काय असतं हे सांगायचं झालं तर एकच उदाहरण मी सांगेल की एका भल्या मोठ्या जंगलाला एक आग लागली होती. एका भल्या मोठ्या जंगलाला एक आग लागली होती आणि आग लागल्यानंतर सर्व झाडं जळत होती, झाडांची पानं जळत होती आणि त्याच जंगलातून जी पाय वाट होती त्या पाय वाटेवरून एक साधू चालला होता. आणि पाय वाटेवरून साधू चालला असताना त्याला तो जळणाऱ्या झाडांच्या पाहत होता आणि गडबडीनं घाई लगबगीनं पाऊल उचलत होता. आणि पाऊल उचलत असताना अचानक एका झाडाजवळ आला की तो थांबला आणि त्यानं पाहिलं की जे झाड अतिशय आगीने या ठिकाणी ज्वालामुखी या ठिकाणी ओळखत आहे, त्या झाडाची पानं जळत आहेत, त्या झाडाच्या फांद्या जळत आहेत आणि त्याच झाडाच्या एका शेवटच्या फांदीवरती एक सोनेरी रंगाचा पक्षी बसलेला आहे. हे त्या साधूला पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्या साधूला त्या पक्षाच्या बद्दल मनात दया निर्माण झाली, सहानुभूती निर्माण झाली आणि न काय राहून त्या पक्षाकडे पाहून तो साधू म्हणाला, अरे त्या पक्षाला म्हणाला हिंदीमध्ये, अरे जल रहा है पेड़ जल जाएंगे इसके पास, मान मेरा कहना ऊर्जा हवा के साथ. काय म्हणाला तो साधू, अरे जल रहा है पेड़ जल जाएंगे इसके पास, मान मेरा कहना ऊर्जा हवा के साथ. असं म्हटल्यानंतर त्या पक्षाने शंभर त्या साधूकडे पाहिलं आणि पक्षाने जे उत्तर दिलं ते नीतिमत्तेशी आणि मानवतावादाशी अचिंत असे उत्तर आहे. म्हणून त्याला म्हटलं पक्षी काय म्हणाला, अरे नीच माणसा तुझ्यासारखा मी नीच नाही आहे, तुझ्यासारखा मी नालायक नाही आहे. नीतिमत्ता सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणाला तो त्या साधूला पक्षी, अरे खाए फल इस पेड़ के गंदे किए मैंने पाप, खाए इस फल पेड़ के गंदे किए मैंने पाप, यही मेरा धर्म है जल जाऊं मैं इसके साथ, यही मेरा धर्म है जल जाऊं मैं इसके साथ. हे काळाची गरज आहे. आणि म्हणून जगाच्या बाजारामध्ये हे नैतिकतेचं, हे संस्काराचं आचरण जीवन तुम्हाला आम्हाला जगता आलं पाहिजे. ते जगावं, ती शिदोरी तुम्हाला या ठिकाणी मिळावी. आणि म्हणून आज म्हणून म्हटलं की तुम्हाला निरोप हा आयुष्यात शेवटी असतो. जेव्हा आपण या सृष्टीत राहतो जीवन आपण या ठिकाणी सोडतो तरच आपल्या सृष्टीवरचा निरोप असतो. तो पण अशी किती निरोप येतील किती येतील, पण शुभेच्छा समारंभच याला म्हणता येईल. कारण जीवनामध्ये थांबायला शिकू नका, जीवनामध्ये कधीही थांबायला शिकू नका. प्रत्येक माणसाचं एक म्हणणं असतं नेहमीच काय की आयुष्यात मी हे केलं ठीक आहे आता माझं ध्येय पूर्ण झालं, पण असं कधी नसतं. जीवनात कधीच ध्येय संपत नाही बरं का, हे नेहमी लक्षात ठेवायचं. गजल काय अनेक शेख नेहमी म्हणतो जीवनात कधीच ध्येय संपत नाही. तुम्ही फक्त म्हणताय हा आता माझी नोकरी मिळाली माझं ध्येय पूर्ण झालं, मग पुढचं ध्येय सुरू होते. आता माझं लग्न झालं माझं ध्येय पूर्ण झालं, आता मला मुलं झाली माझं ध्येय. जीवनात ध्येय संपतच नाही. जीवनात ध्येय तेव्हाच संपतं जेव्हा आपण आयुष्याचा शेवटचा श्वास मोजतो तेव्हा ध्येय संपतं, अन्यथा आपलं ध्येय संपतच नसतं. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला सर्वांना मनोरंजन करण्यासाठी जाता जाता अनेक सेकंदची छोटीशी गजल या ठिकाणी म्हणणार आहे जी ध्येयावरती आधारित आहे, जी जीवनावरती आधारित आहे. आणि ती म्हणूनच तुमच्या व्यासपीठाची मी रजा घेणार आहे. आणि म्हणून फक्त विनंती एवढीच आहे की
की स्त्रियांना गळा असतो आणि पुरुषांना गळा असतं, त्यामुळे स्त्रीचा आवाज गोड असतो, पुरुषांचा आवाज थोडासा दणकट असतो सर. त्यामुळे त्याच्यात तितका गोडवा असेलच असं नाही, पण तुम्ही सर्व आपल्याच कुटुंबातले लोक आहात, त्यामुळे झेलून घ्याल अशी अपेक्षा आहे. ती गजल या ठिकाणी तुमच्या समोर सादर करतोय, थोडीस करमणूक व्हावी म्हणून. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, हे ध्येय काय असते थांबायचे बहाणे, हे ध्येय काय असते थांबायचे बहाणे, माझ्यात मज मिळाले सारे शराब खाणे, माझ्यात मज मिळाले सारे शराब खाणे, जग जिंकणार आता माझ्या मनाप्रमाणे, जग जिंकणार आता माझ्या मनाप्रमाणे, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, मन मोडले तरीही ठेवू नका मनावर, मन मोडले तरीही ठेवू नका मनावर, घडले सदा कुणाच्या सांगा मनाप्रमाणे, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, हे ध्येय काय असते थांबायचे बहाणे. या गजलचा शेवटचा शेर आहे, तो तमाम तुमच्या युवक युवतींच्यासाठी आहे, पण त्याचा उद्देश मात्र वेगळा आहे. हृदयात तीर माझ्या पाठीमधून आले, हृदयात तीर माझ्या पाठीमधून आले, आणि घाव शोधतीये छातीवरी शाने, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, हे ध्येय काय असते थांबायचे बहाणे, थांबायचे बहाणे. या उद्देशाप्रमाणे तुम्ही देखील जीवनामध्ये असंच पुढे पुढे जात चला, जीवनामध्ये यशस्वी व्हा. या यशाचा सुगंध तुमचा असा दरवळो की निश्चितपणानं तुम्हा कुटुंबियांना, तुमच्या शाळेला, तुमच्या कॉलेजला आणि स्वतः तुम्हाला देखील त्याचा आत्मसात जो दरवळणारा आहे तो अनुभवला पाहिजे, तो अनुभव आला पाहिजे. अशी जीवनामध्ये तुमच्या यशाची वाटचाल या ठिकाणी म्हणून येणाऱ्या 12वीच्या परीक्षेमध्ये कागदावरची परीक्षा तर तुम्ही निश्चितपणाने पास व्हालच. सरांनी सांगितल्या पद्धतीनं DY पाटीलमध्ये अनेक या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. त्या DY पाटील संकुलामध्ये पुन्हा याच वाटेवरती तुम्ही परतावं 12वी नंतर ही तुम्हाला सदिच्छा आहे. आणि जीवनाचा तुमचा प्रवास अगदी सुखद समृद्ध व्हावा, जेणेकरून प्रत्येक आयुष्याच्या वळणावरती तुमची वाट सुखद होत जावं, तुम्ही यशस्वी व्हावं, कीर्तिवंत व्हावं, ज्ञानवंत व्हावं, बुद्धिवंत व्हावं, ही तुम्हाला खऱ्या अर्थाच्या शुभेच्छा समारंभाच्या निमित्तानं सदिच्छा. आणि तुम्ही सर्वांनी खऱ्या अर्थानं वेळेची मर्यादा घेऊन तुम्ही सर्वांनी मला हा मान सन्मान दिला, तसा मी वक्ता नाही, फारसं बोलण्याचा ज्ञानी नाही, तरीही मला माझ्या आयुष्यात तुम्ही संधी दिली. या व्यासपीठावर मला माझे विचार मांडण्याची एक अनमोल असा खऱ्या अर्थानं हा अनुभव माझ्या आयुष्यात तुम्ही दिला. त्याबद्दल तुमचं ऋण व्यक्त करताना काय म्हणावं हे मला सुचत नाही. तरी मी इतकंच म्हणेन, इथून जाताना काय घेऊन जायचे, इथून जाताना काय घेऊन जायचे, काळीज इथून घेऊन पाय मागे न्यायचे.
काळीच येते ठेवून पाय मागे न्यायचे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून अगदी सर्वांचं ऋण व्यक्त करतोय. तुम्ही दिलेल्या संधीचा स्वीकार अगदी मनापासून करतोय आणि पुन्हा एकदा अगदी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊन व्यासपीठाची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.